चित्रपटासाठी संदीप पाटील यांना आणि मी मान्यवरांना विनंती करते की कृपया त्यांनी चित्रपटासाठीचा हा पुरस्कार घेण्यासाठी स्वतःच्या आईसोबत संदीप पाठक जोरदार टाळ्यांनी या चित्रपटाला जेव्हा नामांकन मिळालं तेव्हा मी म्हणलं की आईला घेऊन जाऊया म्हणजे पुरस्कार नक्की मिळेल. थँक्यू. आणि आज पहिल्यांदा आई माझ्या पुरस्कार सोहळ्याला आलेली आहे. जेव्हा मी मुंबईला 2001ला स्ट्रगल झालो होतो तेव्हा माझ्या बाबांचं निधन झालं होतं. त्याच्यानंतर एक स्त्री किती खंबीरपणे 2 मुलांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पुढे नेऊ शकते. आज मी जो काही आहे तो खरंच आईनी प्रोत्साहन आणि आशीर्वाद. नम्रता, मला तुला विचारायचं आहे, थँक्यू सो मच. मला खरं संदीप यांच्या आईंना विचारायचं आहे, कारण त्यांच्याबद्दल तो भरभरून बोलला, पण त्यांच्याकडून कौतुकाचे शब्द ऐकणं हा सुद्धा एक पुरस्कार आहे. तर कसं वाटतंय आज तुम्हाला? आनंदाच्या क्षणी कधी कधी शब्द मौन होत असतात. जो ध्येय आणि ध्यास घेऊन मुंबईमध्ये आला आणि त्याची पावती त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले, पण आर्यन सन्मान मिळत असताना मी इथे उपस्थित आहे आणि ज्याच्या बोटाला धरून मी या रंगभूमीवर आणून सोडलं त्यांनीच माझा हात धरून तो सन्मान मला समर्पित केला. आणि आतापर्यंत मी म्हणायची की माझा मुलगा कलाकार संदीप आहे, पण यापुढे मी म्हणेन मी संदीपची आई आहे. अरे वा वा, धन्यवाद. खूप मनापासून धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन. आई डेंजरस संदीप तू म्हणाला होतास ते अगदी करेक्ट. आय लव्ह यू आई.